माझ्या लाडक्या बालमित्रांनो, सुप्रभात. Wishing you all a very, very good morning. Even though you are watching Rohit the lecture in the afternoon and Tejas watches the lecture in the good night sleep. Very good morning. काल आपण प्रोसेसेस च्या सगळ्या कन्सेप्ट शिकलो. आज ऍडिशनल 2 गोष्टी कन्सेप्ट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मी देतो. बेटा, नंबर 1 इज टू रिकॉग्नाइज द प्रोसेस. ओके, प्रोसेस ऑफ थर्मोडायनामिक थर्मोडायनामिक प्रोसेस ओळखायची आपल्याला. तुम्हाला असा क्वेश्चन कधी आला? नीट 2017 ला आला होता, जी ऍडव्हान्स 2015 ला आय थिंक आला होता. ओके, सिंपल आहे. प्रेशर अँड व्हॉल्यूम दिलेला आहे. तर बेटा सपोज, ओके, काल मी घेतलं होतं, पुन्हा एकदा मी शिकवतोय बेटा हे. ओके, इनिशियल टू फायनल, छीक 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 असं दिलं. तर सगळ्यात अगोदर जी हॉरिझॉन्टल लाईन आहे सगळ्यात वरची, ती काय सांगते मला? बेटा, इट इज सेइंग की काहीतरी एक पर्टिक्युलर प्रेशर असेल. समजा इथं म्हणू का मी प्रेशर ऍटमॉस्फिअर्स मध्ये, बरं का, व्हॅल्यू घेऊन अंडरस्टँड करू. तिथे 5 ऍटमॉस्फिअर आहे. टुक टुक टुक. इथे 2 ऍटमॉस्फिअर आहे. चिक चिक चिक. इथे काय म्हणूया 3. इथे काय म्हणूया 4. एक टाइमपास व्हॅल्यू घेऊ आपण, ठीक आहे. प्यारे बाल मित्र, ही जी लाईन पुढे चालली आहे, ही काय सांगते मला? इथून पुढे व्हॉल्यूम इन्क्रीज 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 इन्क्रीज, पण प्रेशर तोच आहे. सो बाल मित्रांनो, ही प्रोसेस आयसोबॅरिक आहे. क्लिअर आहे? ओके, आयसोबॅरिक. ओके, काय डिफिकल्टी? एकदम स्ट्रेट चालली, नुसता व्हॉल्यूम वाढत चालला, प्रेशर तोच आहे. व्हर्टिकली जी डाऊनवर्ड आहे, ही काय सांगते मला? प्रेशर 5 4 3 2, प्रेशर कमी होतंय, म्हणजे व्हेरिएशन इज इन द प्रेशर, बट व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. सो व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आयसो सेम, कोरिक इज रेट व्हॉल्यूम, आयसोकोरिक. आयसोकोरिक किती सिंपल आहे की नाही? व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल चा विषय संपला. क्लिअर आहे? झालं. आता राहिल्या 2 प्रोसेस, आयसोथर्मल आणि एडियाबॅटिक. आयसो मीन्स व्हॉट? सेम. सो आयसोथर्मल की जिथे टेम्परेचर सेम आहे, आणि एडियाबॅटिक की जिथे हीटचा ट्रान्सफरच नाही, म्हणजे हीट दिली पण नाही जाणार, घेतली पण नाही जाणार. सो ऑब्वियस आहे बेटा की एडियाबॅटिक जिचा ग्राफ जास्त पडणार आहे, म्हणजे जिचा स्लोप जास्त आहे, ऑब्वियसली जिचा एरिया जास्त आहे, जिचं वर्क जास्त आहे, एडियाबॅटिक. सो दिस इज एडियाबॅटिक अँड दिस इज आयसो, जास्त पडणारा ग्राफ आहे. सो कम्पिटिटिव्ह साठी आणखी एक ऍडिशनल गोष्ट देतो बालमित्रांनो. हे तुम्हाला माहिती आहे की स्लोप ऑफ एडियाबॅटिक इज ग्रेटर दॅन द स्लोप ऑफ आयसो, विच वी हॅव ऑलरेडी लर्न. बघ ना, टिंग याचा अँगल घेतला तर छोटूसा येईल. एडियाबॅटिकचं बघ ना, कुठे टँजेंट ड्रॉ करा, टिंग अँगल घेतला तर काय होईल? मोठा येईल ना तो. ऑब्वियस आहे, थीटा विल बी ग्रेटर. स्लोप ऑफ एडियाबॅटिक इज ग्रेटर दॅन स्लोप आयसो. हे तर आपण एकदम मस्त डिस्कस केलं काल. सो ऑब्वियस आहे, एरिया एरिया अंडर, बघ ना, हिचा स्लोप मोठा असल्यामुळे एडियाबॅटिकच्या अंडर एरिया पण जादा येईल ना. एरिया अंडर एडियाबॅटिक इज ग्रेटर दॅन एरिया अंडर आयसोथर्मल. क्लिअर आहे? ऑब्वियसलीच्या खाली एरिया जाता येईल एरियाच्या आयसोपेक्षा. चला, दुसरी आणखी महत्वाची गोष्ट जो कम्पिटिटिव्ह मध्ये क्वेश्चन येतो की वर्क डन कोणत्या प्रोसेस मध्ये मोठा असेल. तर बाल मित्रांनो, वर्क डन जिचा एरिया मोठा, पी डेल्टा व्ही, बघणार आहोत, जिथं व्हॉल्यूम एक्सपांड झाला तो एरिया मोठा आहे का नाही? जिथे एरिया मोठा तिथं वर्क डन जादा. सो वर्क डन इन द एडियाबॅटिक इज ऑलवेज ग्रेटर दॅन वर्क डन इन द आयसो, इज ऑलवेज ग्रेटर दॅन वर्क डन इन द याच्यात तर 0 आहे आयसोकोरिक मध्ये. बघ ना, व्हॉल्यूमच चेंज नाही, वर्क इज पी डेल्टा व्ही किंवा पी डीव्ही, चेंज इन द व्हॉल्यूम इज 0. सो आयसोकोरिकचा आणि वरचा काही संबंध नाही, खाली उरली आयसो बॅरिक. सो प्यारे बच्चों, आयसोथर्मल असं लिहिलं पाहिजे ना मी. इज ग्रेटर दॅन वर्क डन इन द आयसो बॅरिक. फटाफट यस टाइप करा. ओके, एमसीक्यू न लिहिता मी फक्त लिहिलं की विचारलं होतं की व्हॉल्यूम अर्धा झाला, काही पण होते, वर्क डन स्टार मार्क करतो. एडियाबॅटिकचं मोठं असतं, त्यानंतर आयसोथर्मल, त्यानंतर आयसोबॅरिक. फील सहित समजलं का नाही? रिप्लाय करा रे, रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड?
बोलो बाल मित्रों. ठीक ठीक ठीक. प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. स्लोपचं एमसीक्यू विचारू शकतात. कोणाचा स्लोप जादा असतो. इडियाबॅटिक एरिया कोणाचा मोठा असतो विचारलं याचा आयसोथर्मल. बोला रे, रिप्लाय करा. आता कोणी घाबरणार नाही ना? मला तर अजून एकाचाही रिप्लाय आला नाही. आय एम अज्युमिंग यू हॅव अंडरस्टूड द कॉन्सेप्ट. शेवटी मी काय करणार? अज्युम करणार ना. इफ देर इज नो क्वेश्चन फ्रॉम युअर एंड. क्लिअर आहे? अच्छा. सो एकदा प्रोसेस ओळखायला जे ऍडव्हान्स मध्ये आलं होतं, नीट एक्झाम मध्येही आलं होतं. मला सांगायचा मुद्दा असा आहे की नीटला आलं, जे आलं, जेईला आलं म्हणून काय आपल्याला हे नाही. पाठ नाही करायचं. वी हॅव टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. शिकवताना आय मे ऍक्सेप्ट दॅट इट वॉज माय मिस्टेक. मी हे तुम्हाला वर्क डन वगैरे सांगायला विसरलो. बट हाऊ वी हॅव टू अप्लाय प्यारे बच्चों, कम ऑन. जो टॉपिक मी शिकवला तिथे मी तुम्हाला दाखवून दिलं होतं की स्लोप ऑफ द एडियाबेटिक इज ग्रेटर दॅन स्लोप ऑफ आयसोथर्मल. हा जास्त पडणार आहे. याचं ऍप्लिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. बेटा ज्याचा जास्त पडणारा ग्राफ आहे, फील घ्या ना. याचा एरिया मोठा येईल ना, याचा एरिया ऑब्विसली छोटा येईल. एरिया अंडर एडियाबेटिक मोठा येईल. म्हणजे ज्याचा एरिया मोठा त्याच्यासाठी वर्क डन पण मोठं. गेटिंग? असं डोकं लावायचं रे, असं डोकं लावायचं. हे मी सांगत होतो. चला चांगली एमसीक्यूज घेऊ आपण. सर याच्या आधी आपण वाईट घेत होतो का? असं नाही. बट थोडासा डोक्याला त्रास देणारे क्वेश्चन्स विच वी हॅव बीन आस्क्ड. अच्छा. हे बघ, 2016च्या नीटला क्वेश्चन कसा आला होता? लिहिण्यात वेळ जाईल ना, तोंडी सांगतो. ए गॅस इज कॉम्प्रेस्ड आयसोथर्मली टू हाफ इट्स इनिशियल व्हॉल्यूम. एक गॅस काय केला? अर्धा व्हॉल्यूम केला. समजा पहिले 10 लिटर होता. कॉम्प्रेस केला. आता किती केला? 5 लिटर. द सेम गॅस इज कॉम्प्रेस्ड सेपरेटली. तोच गॅस सेपरेटली इडियाबेटिक प्रोसेसने कॉम्प्रेस केला अंटिल द व्हॉल्यूम इज अगेन रिड्युस्ड टू हाफ. एक गॅस आहे. एक गॅस आहे. जसं की तुम्हाला पुढच्या खोलीत अभ्यासाला बसवलं. हा एक एक्सपेरिमेंट केला अर्ध्या तासाकरता. तुमचा स्टॅमिना 1 तासच होता. पण तुम्हाला बोललो अर्धा तास या खोलीत बस. नंतर तुम्ही जे दुसऱ्या एका खोलीत बेडरूम मध्ये बस अभ्यासाला, अर्धा तास पुन्हा तिथे अभ्यासाला बसलो. सो एक गॅस अर्धा व्हॉल्यूम केला, पण प्रोसेस होती आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून अर्धा व्हॉल्यूम केला. नंतर काय केलं त्याच गॅसला? इडियाबेटिक वापरली आणि परत व्हॉल्यूम अर्धा केला बस. तर ऑप्शन असे होते. पहिला होता कॉम्प्रेसिंग द गॅस थ्रू इडियाबेटिक विल रिक्वायर मोर वर्क टू बी डन. इडियाबेटिक प्रोसेस मध्ये कॉम्प्रेस करण्यासाठी जास्त वर्क डन होईल आयसोथर्मल पेक्षा. असा पहिला ऑप्शन. दुसरा सांगतो, कॉम्प्रेसिंग द गॅस आयसोथर्मली और इडियाबेटिकली विल रिक्वायर सेम अमाउंट ऑफ वर्क. सारखंच वर्क लागेल. हा दुसरा ऑप्शन आहे. तिसरा, विच ऑफ द केस म्हणजे दोन्हीपैकी रिक्वायर्स मोर वर्क इज डिपेंड अपॉन ऍटॉमिसिटी ऑफ द गॅस. गॅसच्या ऍटॉमिसिटी वरती डिपेंडंट आहे, त्याच्या मॉलिक्युलर वेट वरती, त्याच्या मोलार मास वरती डिपेंडंट आहे. असा तिसरा ऑप्शन आहे. आणि चौथा, कॉम्प्रेसिंग द गॅस आयसोथर्मली विल रिक्वायर मोर वर्क. रिप्लाय करा. पुन्हा एकदा क्वेश्चन सांगतो तोंडी. एक गॅस आहे, ऑक्सिजन घे, सिलेक्ट केला. त्याला 10 लिटरचा 5 लिटर करायचा. एकदा आयसोथर्मली आणि एकदा इडियाबेटिकली. बरं का? एकदा आयसोथर्मल वापरायची, एकदा इडियाबेटिक वापरायची. सो या कॉम्प्रेशन मध्ये तुमच्या मते मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा की 4 पैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे. बघ, पहिला काय सांगतो की वर्क डन इन द इडियाबेटिक इज ग्रेटर दॅन, मी ऑप्शन लिहितो पटपट. मी ऑप्शन लिहितो. ए बी सी डी कॉम्प्रेस करायचं बरं का. एकदा आयसो आणि एकदा एडिया. तर पहिला ऑप्शन दे आर सेइंग की वर्क डन इन द एडियाबॅटिक इज ग्रेटर दॅन वर्क डन इन द आयसोथर्मल. शेवट मध्ये म्हणतायत आयसो इज ग्रेटर दॅन एडिया. इथे काय म्हणतायत? वर्क डन इन द एडिया इज सेम ॲज वर्क डन इन द आयसो. आणि इथे काय म्हणतायत? डिपेंड ऑन एम नॉट. रिप्लाय करा रे बालमित्रांनो, रिप्लाय करा. ए बी सी डी. रिप्लाय करा. कॉम्प्रेशन वाली गोष्ट आहे. सागरचं म्हणणं आहे सर ए. बाकी कोणाचं काही मत? बोला. आकांक्षा, आदिती आणि अनुष्का, तुमचं काय ओपिनियन? आर वी एग्रीड विथ इन द कॉम्प्रेशन?
एवढा वेळ नाही घालवला पाहिजे रे, वाय आर यू वेटिंग. विषयच नाही. कॉम्प्रेशन असो किंवा एक्सपान्शन असो, वर्क डन इन द एडियाबॅटिक इज ऑलवेज ग्रेटर दॅन वर्क डन इन द आयसोथर्मल अँड आयसोबॅरिक. ठीक आहे. सो नो म्हणजे घाबरण्याची गरज नाहीये. क्लिअर आहे. सो सांगण्याचा मुद्दा माझा असा होता की ते 2-3 प्रकारे क्वेश्चन्स विचारले नीट एक्झाम मध्ये. ओके. स्पेशली आय हॅव ब्रॉट वन बुक फॉर यू की प्रिव्हियस इयर जेई आणि नीट. आता त्याच्यानंतर one another beautiful question we are having प्यारे बच्चों, and I would like to write that board on the board. AIPMT 2012. Okay. So NEET 2012 I would like to say 1 mole of ideal atomic gas. Single choice correct. AIPMT 15. 1 mole of ideal diatomic gas. 1 mole of अख्ख्या सिलेबस मध्ये आयडियल आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. डाई atomic gas undergoes transition from A to B, goes transition from A to B, and the graph is given by them. Okay बेटा, इथे 2, इथं 5, 4, 6 व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये, प्रेशर किलो पास्कल मध्ये. ठीक आहे. आता काय म्हणतायत, चेंज इन द इंटरनल एनर्जी इज, चेंज इन द इंटरनल एनर्जी इज इक्वल टू 20 किलो जूल सेकंड -20 किलो जूल थर्ड, 12 किलो जूल आणि लास्ट -12 किलो जूल. ठीक आहे. सो बालमित्रांनो, लुक ऍट द क्वेश्चन प्लीज. तो नीट एक्झाम मध्ये असा क्वेश्चन सपोज आपल्या समोर आला, ए पासून बी पर्यंत, वी आर सीइंग व्हॉट इज ऑब्झर्विंग बेटा, वर्क इज पी डेल्टा व्ही वाला फॉर्म आहे का, प्रेशर कॉन्स्टंट आहे का, नाही. ए पासून बी पर्यंत प्रेशर हळूहळू हळूहळू कमी होत चालला आणि व्हॉल्यूम वाढत चालला. ठीक आहे. आता काय म्हणतात मला, 1 मोल ऑफ आयडियल, पण कोणता आहे, डाय ॲटॉमिक. डाय ॲटॉमिक सीव्हीज F/2R वापरावं लागेल. गोज ट्रान्झिशन फ्रॉम दिस. चला चेंज इन म्हणजे डेल्टा यू काढायचा, काहीच अवघड नाही बालमित्रांनो. डेल्टा यूचा फॉर्म्युला ऑलवेज ट्रू. अरे बाबा, हे होत असताना इंटरनल एनर्जी मध्ये काय चेंज होईल, इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला डेल्टा यू इज एन सीव्ही डेल्टा टी. बाल मित्रांनो, मी तुम्हाला बोललो का नाही, दिस इज ऑलवेज ट्रू, वी आर गोइंग टू यूज इट ऑलवेज. मग मला सांगा, एन इज 1 असो नाही तर नसो, चला 1 मोल दिला, ऑल राईट सर 1. हे बघ ना बेटा, 1 मोल आहे ना, एन इज 1. सीव्ही डाय ॲटॉमिक आहे, सीव्हीचा फॉर्म्युला माहिती F/2R. अरे आठवला का नाही राव, F/2R. डेल्टा टी, ए टू बी चालला ना, फायनल मायनस इनिशियल, बी मायनस ए, सो टेम्परेचर ऑफ बी मायनस टेम्परेचर ऑफ ए. डन. यस सर. विच इज इक्वल टू एफ, डाय ॲटॉमिक आहे मग किती, 5. अरे बाबा, मोनो साठी 3, डाय साठी 5. इन केस पॉली असेल तर 6. पॉली पण विचारत नाही तुला, नीट मध्ये तर अजिबात नाही. आणि आलं तर काय घ्यायचं, 6 घ्यायचं. ठीक आहे. चला, एफ इज 5. सो प्यारे बच्चों, 5/2R. सर टीबी मायनस टी ए, प्रेशर अँड व्हॉल्यूम व्हेरिएशन इज देअर. सो आपलं सर्वांचं लाडकं आणि आवडतं आयडियल गॅस इक्वेशन, पीव्ही इज एनआरटी. पीव्ही इज
nRT. So प्यारे बच्चों, from this can I write temperature as PV upon NR? तुम्हा सर्वांच्या साक्षीने मी म्हणू शकतो का नाही? येस सर. सो ब्रॅकेट मध्ये चल ना बी साठी P सफिक्स बी V सफिक्स बी भागिले N इज 1 ना बच्चा, 1 इंटू R. अरे बाबा, 1 मोल ऑफ गॅस. चला मायनस TA PA इंटू VA अपॉन 1 इंटू R, कारण की 1 मोल ऑफ आइडियल गॅस. प्यारे बच्चों, कम ऑन एंड लेट्स पुट द व्हॅल्यू. अच्छा, हा जो आर आहे डिश क्याव खालून पण कॉमन निघेल, वरून कट होऊन जाईल. ओके, सो 5/2 into bracket PB into VB at B. What is pressure प्यारे बच्चों? It is 5 आपलं 2 किलो पास्कल. किलो पास्कलच ठेवायचं का? येस, कारण तो आन्सर कशात आहे? किलो मध्ये. सो हे किलो मध्येच ठेवायचं. सो इट इज 2 गुणिले VB व्हॉल्यूम ऍट बी 6 मीटर क्यूब आहे. गुरुजी मीटर क्यूब ठेवायचं. येस, मीटर क्यूबच ठेवा. अरे इथं बघ ना, जूल SI मध्ये आहे ना. अरे कळतंय का? सिंपल आहे राव, घाबरायच नाही. PA ए ला प्रेशर किती आहे? 5 आहे की नाही? आपलं इंटू व्हॉल्यूम किती येला? 4. झालं ना बालमित्रांनो आन्सर? 5/2 कंसात 6×12 मायनस 5×20 5/2 12तून 20 गेले मायनस 8 बेचोक 8 5×20. परंतु मायनस साइनला घाबरायचं नाही. वी हॅव गॉट द आन्सर. मजा आली का नाही? स्वाहा. अरे बोलो, मजा आली का नाही? एनी डिफिकल्टी? पटपट बोला रे. एनी डिफिकल्टी? पुढे जाऊ. परत एकदा ह्याच एक्झाम मध्ये विचारलं होतं. आयडियल गॅस इज कॉम्प्रेस्ड टू हाफ द व्हॉल्यूम बाय द डिफरंट प्रोसेसेस. बरं का? हा, हे बघ 2015 लाच ह्या चॅप्टर वरती 3 क्वेश्चन्स येतात ऍव्हरेजली, 2 ते 3, 2 तास सतत. पुन्हा याच्यातच विचारलं होतं की डिफरंट प्रोसेसेस वापरल्या आणि गॅसला कॉम्प्रेस केलं, अर्धा केला. कोणामध्ये वर्क डन जाता? You are the stars of Success Science Academy. You will hit dish cow. Work done in the adiabatic is greater than work done in the, come on, any process. Which means, अच्छा, जर कंपॅरिझन विचारलं आयसोथर्मल आणि आयसोबॅरिक, आयसोथर्मलचं ग्रेटर आहे आयसोबॅरिक पेक्षा. ओके, चला पुढचा क्वेश्चन. इंटरेस्ट यायला लागला का नाही? अरे ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलंय, तुम्ही लर्निंग प्रोसेस केली, इंटरेस्ट यायला लागला का नाही? अनमोल जी, ये आपका इंतजार था, नींद से उठ के आपको लेक्चर करना था. बालमित्रांनो, 2014चा एक क्वेश्चन आहे. ए मोनो ॲटॉमिक गॅस, वन्स अगेन AIPMT, जी आता नीट झाली 2014, आणि ज्या पद्धतीने आता एक्झाम्स एक्सटेंड होत आहेत, तुम्ही सुद्धा नशिबवान असाल. एक्झाम्स एक्सटेंड होत राहतील, अभ्यासाला अजून जास्त वेळ भेटेल. ओके बेटा, ए मोनो ॲटॉमिक गॅस a monoatomic gas at pressure P, at pressure P, having volume V expands, having volume V expands isothermally to 2V, isothermally to 2V, then adiabatically to volume 16V, then adiabatically to 16V. Final pressure is
फायनल प्रेशर इज, कंसात काय म्हणतायत, हा गॅमा त्यांनीच दिलेला आहे आणि आपल्याला तसाही काढता येतो. पाठ पाहिजे, प्रत्येक वेळी दिलेला नसेल हा मोनोसाठी, ठीक आहे ना, हे तर आपण अज्युम करायला पाहिजे. चला 64 पी पहिला ऑप्शन आहे. सेकंड इज 32 पी. नेक्स्ट इज P/64 and the last is none of this. शुरू किया जाए. यस सर, बेझिझक इसको शुरू किया जाए. एक मोनो ऍटॉमिक गॅस आहे हा. 5/3 त्यांनी नसता दिला, मी केला असता. ठीक आहे, इन केस पार्ट नसेल, सीपी सीव्ही रिलेशनशिप वापरा. सीव्ही जब बाय 2R लक्षात ठेवायचं, दणदणादण सुरू व्हायचं. सीव्ही जब बाय 2R एवढं लक्षात ठेवायचं, जमत. सीपी मायनस सीव्ही मेयर सोल्युशन वापरायचं. ऍट अच्छा मोनो ऍटॉमिक ऍट प्रेशर पी. एक मोनो ऍटॉमिक गॅस आहे, प्रेशर पी ला आहे, त्याचा एक प्रेशर काय, एक पी आणि व्हॉल्यूम व्ही. फील देऊ प्यारे बच्चों, एक मोनो ऍटॉमिक गॅस आहे की ज्याचा प्रेशर पी आहे आणि व्हॉल्यूम व्ही आहे, बरं का. हॅव्हिंग व्हॉल्यूम व्ही एक्सपांड्स, तो एक्सपांड झाला, मोठा झाला आयसोथर्मली. हे चित्र न काढता फील यायला पाहिजे बरं का, एवढं कॉन्सन्ट्रेट करून बघा आता. हा काय हा थोडी वेळ घालणार आपण नीटच्या एक्झाम मध्ये, जेईच्या एक्झाम मध्ये. काय करायचं प्यारे बच्चों, आफ्टर काय झाला तो एक्सपांड. ओके, मस्त पैकी फुगला, टम झाला. काय झाला, एक्सपांड्स आयसोथर्मली, म्हणजे टेम्परेचर सेम टू 2V, बरं का. हा जो व्ही आहे तो बेटा व्हीचा 2V झाला, बरं का. व्हीचा 2V झाला. प्रेशरचं काय मला आयडिया नाहीये. देन एडियाबेटिकली याच्यानंतर ही आयसोथर्मल हा बेटा, आयसो. देन म्हणजे याच्या पुढे एडियाबेटिकली टू 16V, अजून मोठा झाला, 2चा 16, भला मोठा झाला तो. ओके, 16V. फायनल प्रेशर इज, दे आर आस्किंग अबाउट फायनल प्रेशर. सो बालमित्रांनो, इथे जेव्हा जरा हाय स्पीड मध्ये जाऊ शकतो आपण, मस्त पैकी कन्सेप्ट वापरून. स्पीड ऑटोमॅटिक येत असतो, स्पीडच्या मागे कोणीही लागायचं नाही, बरं का. नाही तर काही काही डोक्यात गडबड, मी पटपट केलं. सावकाश, आधी फील घ्या. प्रेशर पी आणि व्हॉल्यूम व्ही आहे. बाल मित्रांनो, प्रोसेस आयसोथर्मल आहे. आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे बॉइल्स लॉ इज ओबेड. अरे पीव्ही इज एन आर टी, उजवीकडे सगळे कॉन्स्टंट आले. एन कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट, टी कॉन्स्टंट. सो पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. आयसोथर्मल आहे ना बच्चा. सो पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. आर यू अंडरस्टँडिंग? आहे नाही, बॉइल्स लॉ इज ओबेड. मग बाल मित्रांनो, व्हीचा 2V झाला, व्हॉल्यूम डबल झाला, प्रेशर काय व्हायला पाहिजे, अर्धा. अरे असं नो, व्हॉल्यूम डबल झाला, प्रेशर अर्धा, मजा आली. येस सर. नंतर काय म्हणतात, एडियाबेटिक केला आता त्याला. एडियाबेटिक प्रोसेसने हा जो 2 आहे, 2चा 16 झाला, 2चा 16 झाला. तर प्रेशर किती, हा प्रेशर किती, हे जसं P/2 आलं, इथं किती आहे की नाही. इंटरेस्टिंग क्वेश्चन. काय घाबरण्याजोगं याच्यात, काहीच नाही राव. इथपासून इथपर्यंत आलो, आपल्याला काही सोल्व्ह करायची गरज नाही पडली. आता फक्त इथपासून इथपर्यंत. बाल मित्रांनो, पॉइझन काकांना विसरू नका. पॉइझन म्हणजे ते आपलं ते पॉइझन नाही. पॉइझन्स इक्वेशन व्हेनेवर एडियाबेटिक प्रोसेस इज देअर, बाल मित्रांनो, व्ही इंटू व्ही ची पॉवर गॅमा इज कॉन्स्टंट. दिलं का नाही मी? आली रे आली, याला वापरण्याची योग्य वेळ आली. सो बाल मित्रांनो, P1 V1 ची पॉवर गॅमा इज इक्वल टू P2 V2 ची पॉवर गॅमा. ओके, अच्छा. बाल मित्रांनो, P1 किती आहे बघ ना, P/2. V1 किती आहे, 2V ची पॉवर गॅमा. गॅमा किती घ्या बोलले आपल्याला,
5/3. आपण बोललो येस सर, वी आर व्हेरी ओबिडियंट स्टुडंट्स. P2 माहित नाही ना गुरुजी, हाच तर काढायचा ना आपल्याला फायनल प्रेशर. हाच तर काढायचा ना. ओके. V2 ची पॉवर गॅमा. V2 झाला 16V. 16V गॅमा इज 5/3. बर बालमित्रांनो, हा जो P2 आहे इन टर्म्स ऑफ P, वी कॅन नाऊ फाइंड द आन्सर. कसं बघ बेटा, हे बघ P/2, 2 आणि V ची पॉवर 5/3 आहे. मग बालमित्रांनो मी असं म्हणू का, 2 ची पॉवर 5/3 इंटू V ची पॉवर 5/3 इज इक्वल टू P2 इंटू 16 ची पॉवर 5/3 V ची पॉवर 5/3. सुट्ट सुट्ट केलं त्याला आणि गुळी मारून दिली. डिशक्याव इकडं आणि इकडं ती टर्म सेम आली, तिला डिशक्याव करून टाकलं. आणि P2 ला मी आता असं लिहू का बालमित्रांनो, P2 इज इक्वल टू, हे बघ P/2 आणि ही टर्म याच्या खाली जाईल. तर मग मी असं लिहू का, दोघांची पॉवर सेम आहे, 2/16 च्या डोक्यावर 5/3 P/2 बे बे 16 ची पॉवर 5/3 वन्स अगेन P/2 1/8 ची पॉवर 5/3. म्हणून तर नीटच्या एक्झाम मध्ये राव किती बारीक बारीक 7वी 8वीच्या घातांकाचा खेळ. इकडे बघ, 1/, एकाची पॉवर काही पण एकच असते ना, भागिले 8 ची पॉवर 5/3. याच्यात सुद्धा लय जाणला अडचण येईल, पण त्यात तुमची चूक नाहीये राव. सोडून देतो मी. हे बघ, इथपर्यंत आलो आपण. 1 ची पॉवर काही पण असू, 1 असते, खाली 8 ची पॉवर 5/3 कशी मोकळी करायची बघ. 8 ची पॉवर 5/3. बाल मित्रांनो, 8 च्या डोक्यावर 5/3 इंडेक्स अपॉन रूट म्हणजे 8 ची पॉवर 5 आणि भागिले 3 म्हणजे क्यूब रूट. 2 असतात तर स्क्वेअर रूट. समजतंय ना, इंडेक्स अपॉन रूट. व्हेरी इझी राव. बाबा कारकेलीज जादुई मेथड. हे बघ, इंडेक्स अपॉन रूट. मग काय करायचं बच्चा, हे बघ क्यूब रूट आहे आणि 8 ची पॉवर 5 झालं. हा, आता काय करायचं, विषय आला क्यूब रूटचा. आणि तुम्हाला माहिती आहे 8चं क्यूब रूट काय असतं, 2. अरे बे 2 4, 4 2 8 आहे की नाही. 8चं क्यूब रूट 2 आहे. म्हणजे प्यारे बच्चों, धिस क्यूब रूट 8 ची पॉवर 5 आहे, म्हणजे यू हॅव टू टेक 5 टाइम्स. संपला विषय. इट इज दॅट इझी. अरे काल का नाही राव, क्यूब रूट ऑफ 8 इंटू क्यूब रूट ऑफ 8 इंटू क्यूब रूट ऑफ 8 इंटू क्यूब रूट ऑफ. अरे फील येतोय सगळ्यांना? अरे येतोय का नाही राव? इंडेक्स सोबत थोडं खेळायचं. व्हेरी इझी. हे बघ, क्यूब रूट ऑफ 8 इज 2 इंटू 2, 2ची पॉवर 5. बघ ना, 2 2 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32 स्वाहा. संपलं. याला 32. सो विच इज P/2 इंटू 1/32 P/64. येस. मजा आली का नाही? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय टाका रे. भारी समय का नाही? अंडरस्टँडिंग क्लिअर कट चाललंय का नाही? इंटरॅक्शन करा. एकदम क्लिअर कट समजलं? कोणाच्या डोक्याला काही त्रास, भीती? नीटची एक्झाम आहे असं काही नाही. ओके, इज एव्हरीथिंग इंटरेस्टिंग? फक्त सागरचा रिप्लाय आला, बाकीचे आपली देव माणसं आहेत. कोणाचं एक नाही का 2 नाही. चला वाटचाल करूया पुढच्या क्वेश्चन कडे. परत एकदा सांगतो, स्पीड ऑटोमॅटिक येत असतो. हळूहळू हळूहळू चालायचं, कारण आपलं 12 महिन्यांचा पॅटर्न आहे. मस्तपैकी मॅक्सिमम प्रॅक्टिस करा, स्पीड ऑटोमॅटिक येत असतो. ठीक आहे. परफेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इनिशियली, कारण की 1 प्लसचं मायनस झालं गडबड होते. पॉवर इकडचे तिकडे झाले गडबड होते. आणि त्यांनी ऑप्शन दिलेलेच असतात बघ. 64 न्यूमरेटरला दिलेला असतो, डिनॉमिनेटरला दिलेला असतो. सो गडबड नाही करायची. द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेरी ब्युटिफुल. वॉज आस्क्ड इन 2014. A thermodynamic system undergoes cyclic process.
ओके. सायक्लिक प्रोसेस ABCDA. ABCDA. Work done is, okay, work done is, here is pressure, here is volume, A B C D A. Okay. चलो क्लियर आहे बच्चा. हे असं दिलं यांनी आणि एरो राहिले ना राव सायक्लिक आहे. छीक 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 छीक. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन इज P naught V naught. Next is 2 P naught V naught. Third is P naught V naught upon 2. And the last is 0. Look at the diagram please. काय सांगितलं बेटा आपल्याला? बोला. एक thermodynamic process we can see in the diagram. कशी आहे बेटा ती? सायक्लिक. ऑब्वियस आहे, ते तर आपणही पाहू शकतो. AEB सायक्लिक आठवा शॉर्टकट दिला होता मस्तपैकी, आहे की नाही? सायक्लिक प्रोसेस असेल तर वर्क डन इज द एरिया ऑफ द सायकल, आहे की नाही? वर्क डन. दोन शॉर्टकट दिले होते मी. इन द सायक्लिक इज एरिया अंडर सायकल. त्यानंतर तुझी सायक्लिक प्रोसेस ही क्लॉकवाईज असेल, मी तुम्हाला उलट दिलं होतं ना. क्लॉकवाईज असेल तर आपण काय घेतो? अँगल निगेटिव्ह. इथं काय घ्यायचं? पॉझिटिव्ह, आहे की नाही? सायकल क्लॉकवाईज असेल तर काय करायचं? पॉझिटिव्ह. क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. कम ऑन. ते मस्तपैकी दोन शॉर्टकट दिलते का नाही? विल सेव्ह युअर टाइम. चला आता बघ बेटा, यू आर सीइंग द सायकल A to B to C to D to A. काय झालं याच्यामध्ये? याच्यामध्ये दोन तुकडे पडले ना. एक सायकल ट्रायंगल वरती आणि एक ट्रायंगल खाली. कालक नाही काल. हा काय रेक्टँगल विक्टँगल थोडी, जसं मी एक्झाम्पल घेतले होते. आर यू अंडरस्टँडिंग? इथं तर दोन सायकल तयार झाल्या. ठीक ठीक आहे की नाही? व्हॉल्यूम कमी जादा, प्रेशर कमी जादा होतो. दोन ट्रायंगल भेटले, दोन सायकल भेटले. माइक्स एंट्री केल्या 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 बाल मित्रांनो, तुम्ही तुमचे माइक्स म्यूट सेटिंग मध्ये जाऊन म्यूट करणार त्याला. तुम्हाला बोलण्याची काही गरज नसते. बाबा कारकेली जाणे मन की बात. तसं मी खूप वेळा एक्सप्लेन करत असतो. डाऊट्स तर काही पडणार नाही, तुम्ही तसेही विचारत नाही. ठीक बेटा, लक्ष दे. वरती एक ट्रायंगल आहे, खाली एक ट्रायंगल आहे. क्लोज झालं बरोबर. मग मला काय करायचंय? ह्या ट्रायंगलचा एरिया प्लस ह्या ट्रायंगलचा एरिया, दोन सायकलचा एरिया ऍड करा. आय विल गेट द वर्क डन बिकॉज वर्क डन इज द एरिया अंडर सायकल. सो प्यारे बच्चो, याला एक नाव देऊ. ABCD, याला ई म्हणू. हे बघ परत सांगतो, क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घेतला का तू? स्मार्ट स्टुडंट काय करील? अगोदर क्वेश्चन लिहिल असा असा, हा, आणि उत्तरात डायग्राम परत काढलं मग ई लिहिल. एवढं क्लिअर कट केलं पाहिजे, कारण ई हे त्यांनी थोडी दिलं होतं राव. आता लक्ष दे, आता लक्ष दे. वर्क डन इज इक्वल टू, बरं का, याच्यामध्ये वर्क डन इज इक्वल टू वर्क डन इन द फर्स्ट सायकल. फर्स्ट कोणती बेटा? खालची म्हणू आपण. AE ठीक ठीक AEDA AEDA प्लस वर्क डन इन द अप्पर सायकल EBCE EBCE. क्लिअर आहे बच्चा? आता वर्क डन इन द सायकल AEDA कोण आहे? हा ट्रायंगल. मग ट्रायंगलचा एरिया काय असतो? 1/2 इंटू, अच्छा प्लस का मायनस ते पण इम्पॉर्टंट आहे ना.
हा, मी काय करतो असं ब्रॅकेट मध्ये लिहितो. पटपट बोला, प्लस का मायनस? AEBA. पटपट बोला रे, पटपट बोला. बोला रे, बोला. प्लस का मायनस? सागरचं म्हणणं आहे सर प्लस. बाकीच्या काही बालमित्रांचं काही म्हणणं आहे का सर? आमचं काही म्हणणं नाही सर, आमचा स्वभाव शांत आहे. आम्ही काही बोलत नाही सर, आम्ही फक्त पाहतो तुमचं काय चाललंय काय नाही. काय बेटा? क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईज असेल तर हा पॉझिटिव्ह. सो बाल मित्रांनो, पॉझिटिव्ह घ्यायचं याला. 1/2 इंटू बेस, हॉरिझॉन्टल बेस. नीट बघ, लक्ष दे. हा बेस किती येईल? हा 2 व्ही नॉट आहे एवढा. त्यातनं हा व्ही नॉट उडव ना, उरल किती? दोनातून एक गेला. प्यारे बच्चो, दिस साइड विल बी व्ही नॉट. सो बेटा, बेस इज व्ही नॉट गुणिले हाईट. प्यारे बच्चों, हाईट इज टुक टुक टुक. हे बघ ना, टिचिक. 2 पी नॉट मधून हा पी नॉट उडव. हाऊ मच विल बी द हाईट बेटा? हाईट विल बी पी नॉट. हाईट विल बी पी नॉट. चला पुढचे. EBCE. अरे ते येडं पण सांगेन राव. निगेटिव्ह. 1/2 इंटू बेस. वन्स अगेन व्ही नॉट. बघणार आहो, बेस हाच राहील ना, व्ही नॉट. आणि याची हाईट टेंग व्हर्टिकल. वन्स अगेन पी नॉट. अच्छा, कसं काय सर? बघ ना, 3 पी नॉट मधून 2 पी नॉट गेले. योगायोगाने पी नॉट आलं. मी दिलं फेकून. बसलंय. अरे 3 मधून 2 गेले ना, 1 पी नॉट. ठीक आहे. सेम सेम आहे. डिश क्याव मायनस 0. मजा आली का नाही? जो तुक्का मारणार आहे ना, त्याला वाटतं अरे 0 कुठं आन्सर असेल का राव, एवढा मोठा राडा आहे. तुक्का प्लेयर्स, फटाफट बोला. कॉन्फिडन्स वाढला का नाही? आता मी होमवर्क देईल तर तुम्ही करणार का नाही? हे तर किरकोळ 4-5 घेतले आपण, 50 सोडवले पाहिजे. मग मास्टर बनणार तुम्ही, विषयच नाही. ठीक आहे. अरे होमवर्क करणार का नाही? ट्राय शब्द नाही सर, करणार म्हणायचं. ट्राय तर तसंही करतोच आपण. ऑलवेज